सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर नवरात्री लवकरच चालू होणार आहे. आपण आई भगवतीची सेवा सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात सुंदर जी आपण विनाखर्चाने फक्त श्रद्धेने आणि मनोभावे करू शकतो अशी श्री दुर्गा सप्तशती पाठ आज याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. हे पाठ कुणी करावेत, कसे करावेत, कोणते नियम पाळावेत, त्याचबरोबर पूजेची मांडणी कशी असावी, हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिला प्रश्न की हे पाठ कोणी करावेत. तर हे पाठ कोणीही करू शकतं. याला कोणतंही बंधन नाही. पुरुष, स्त्री, मुली, मुलं कोणीही करू शकतं. त्यामुळे हे पाठ कुणाला ज्यांना इच्छा आहे आई भगवतीची सेवा करायची तर प्रत्येकाने हे पाठ करावेत. आता हे जे पुस्तक आहे ते माझ्याकडे केंद्रातले आहे आणि हे प्राकृतमध्ये आहे. तुम्हाला संस्कृतमधलं सुद्धा बाहेर तुम्हाला मिळून जाईल. ते पुस्तक तुम्ही आणा. पण मी याच पुस्तकाची सेवा करते किंवा हेच पुस्तक वाचते. तर हे पुस्तक कसं वाचन करायचं ते तुम्हाला मी पुढं सांगते. आणि याचे नियम पहिल्यांदा घेते. नियम म्हणजे काय आहेत. जेव्हा आपण नवरात्रीत घट बसतो तेव्हा आपण ब्रह्मचर्य पालन करणं बंधनकारक असतं. त्याचबरोबर जेव्हा आपण दुर्गा सप्तशतीचे संकल्पयुक्त पाठ करत असतो, आपल्याला नेहमी नवरात्रीत 14 पाठ करायचे असतात. पण ज्यांना शक्य नाही, मासिक धर्म विटाळ आहे, त्यांनी 5 करा, 1 करा, 7 करा, तुम्हाला जमतील तेवढे पाठ देवीचे अवश्य करा. तर पहिला नियम आहे ब्रह्मचर्य पालन. दुसरा नियम आहे मांसाहार पूर्णपणे वर्ज्य. तिसरा नियम आहे एकच आसन असावं, ते आसन दुसऱ्या कुणालाही देऊ नये. काळी वस्त्र परिधान करू नये कसलीच. महिला असतील, महिला शक्यतो जास्त याचं पारायण करतात, तर महिलांनी कंपल्सरी साडी घालूनच हे वाचन करायचं असतं. हातामध्ये हिरव्या बांगड्या, कपाळाला कुंकू हे असलंच पाहिजे. तेव्हाच हे वाचन करा, ही माझी पहिली विनंती. हे साधे सोपे नियम आहेत. त्याचबरोबर गादी, सोफा यावरती आपल्याला 9 दिवसात बसायचं नसतं. जोपर्यंत नवरात्र आहे तोपर्यंत. बरेच जण चप्पल पाळतात किंवा गादी सोप्याचा त्याग करतात. पण आपण जेव्हा नेहमीसुद्धा दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतो तेव्हा आपल्याला गादीवरती झोपायचं नसतं. हे झाले साधे आणि सोपे नियम. आणि परान्न पूर्णपणे वर्ज्य. ह्या दिवसात परान्न खायचं नसतं. आता पूजेची मांडणी सांगते. काहीही मोठी पूजेची मांडणी नसते. तुमची कुळस्वामिनी कोणती असेल त्या देवीचा तुम्ही फोटो ठेवावा. आता मी सांगते, मी देव्हाऱ्याच्या शेजारी बसलेली नाही, त्यामुळे मी फोटो दाखवू शकत नाही. आमचा देव्हारा आहे त्या बाजूला अंधार पडत आहे, त्यामुळे मी सेपरेट असा पाठ घेऊन हा व्हिडिओ करत आहे. त्यामुळे इथे फोटो मी मांडू शकत नव्हते. तर आपल्या कुळदेवीचा फोटो असेल तर त्याची मांडणी करावी पाटावरती लाल वस्त्र असं अंथरावं. त्याच्यावरती दुर्गा सप्तशती ग्रंथ ठेवावा. त्याचबरोबर उदबत्ती लावावी आणि दिवा हा साक्षीला असतो, त्यामुळे दिवा प्रत्येक वेळेस अखंड दिवा नवरात्रीमध्ये चालू असावा. त्याचबरोबर तुमच्या घरात जर मंगल कलश असेल तर तोही तुम्ही इथे मांडू शकता. म्हणजे जोपर्यंत आपले पाठ होत आहेत, चालू आहेत तोपर्यंत, किंवा तो देवाऱ्यात असेल तरी चालतो. हे झाले मांडणी. आता त्यानंतर आपल्याला ह्या पाठाचं वाचन कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. नेहमी कधीही कोणतीही सेवा करा पण महाराजांना स्मरण करा. त्यामुळे आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाचे आपल्याला इथे नियम दिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं आहे. स्वामी समर्थ महाराजांची एक माळ आणि नवारणव ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्ची या मंत्राचं वाचन झाल्यानंतर आपल्याला पुढे हे दररोज वाचलं तरी चालतं आणि नाही वाचलं तरी चालतं. पण आपल्याला जेव्हा कोणताही पाठ आपण म्हणजे 1 पाठ करत असाल किंवा 14 पाठ करत असाल तेव्हा तुम्हाला श्री दुर्गोष्टोत्तर नामस्तोत्र इथून सुरुवात करायची असते. हे दुर्गोष्टर नामस्तोत्र वाचन झालं त्यानंतर देव्या कवच नंतर अर्गला स्तोत्र नंतर तुम्हाला अथ कीलक स्तोत्र नंतर रात्री सुक्तम नंतर अध्याय पहिला. इथपर्यंत वाचलत. आता तुम्ही जर एकच पाठ करणार असाल तर पहिल्या दिवशी हे तुम्ही सगळं वाचलं, अध्याय पहिला आणि अध्याय दुसरा वाचलात, तर हे असे तुम्ही 7 दिवस 2-2 अध्याय वाचल्यानंतर तुमचा एक पाठ होतो. पण ज्यांना पूर्ण 1 दिवसात 1 पाठ म्हणजे 13 अध्याय पूर्ण वाचायचे त्यांनी
1 ते 13 अध्याय वाचन करून घ्यायचं. त्यानंतर इथे बघा 1 ते 13 अध्याय झाले, इथपर्यंत 13 अध्याय झाले. इथं एक माळ करायची आहे आपल्याला नवार्णव मंत्राची. नवार्णव मंत्र झाल्यानंतर तंत्रोक्त देवी सूक्त करायचं. तंत्रोक्त देवी सूक्तानंतर प्राधानिक रहस्य आणि वैकृतिक रहस्य आणि त्यानंतर मूर्ती रहस्य आणि त्यानंतर क्षमा अपराध दिव्य अपराध क्षमापन स्तोत्र. हे असा आपल्याला पूर्ण वाचन केल्यानंतर आपला एक पाठ होतो. असे आपल्याला 14 पाठ करायचे असतात. 14 पाठ केल्यानंतर आपल्याला काय होतं, 14 पाठ केल्यानंतर आपल्या घरात नवचंडी केलेल्याचं पुण्य मिळतं. नवचंडी करण्यासाठी खूप खर्च येतो, पण हे आपल्याला घरी बसल्या आपण 14 पाठ करून नवचंडी केल्याचं पुण्य मिळवू शकतो. एवढं सुंदर, एवढा प्रभावी असा हा ग्रंथ आहे. त्यामुळे आवर्जून प्रत्येक महिलेला माझी विनंती आहे, या श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं आवर्जून तुम्हाला जमतील. आता कुणाला विटाळ मासिक धर्म असेल तर 1 पाठ करा, कुणी 7 करा, कुणी 5 करा, 14 करा. पण जेवढे होतील ना तेवढे जास्तीत जास्त करा. आणि ज्यांना कोणतीच सेवा जमणार नाही त्यांनी ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या नवार्णव मंत्राचा जप जास्तीत जास्त करा. तुम्हाला जितका होईल ना तितका करा. 108 वेळा होऊ द्या, किंवा तुम्ही काउंट न करता उदबत्ती लावून सुद्धा हा मंत्र करू शकता. आणि शक्यतो उदबत्तीला काय करायचं, हे बघा असं एखादं तामण घ्यायचं, त्यामध्ये ही उदबत्ती ठेवायची आणि त्याची जी रक्षा खाली पडते ती तामणात पडली जाते. ती रक्षा आपण कपाळाला आपल्या घरात फुंकू शकतो. त्यामुळे शक्यतो उदबत्ती कधी जमिनीवरती देव्हाऱ्यात लावायची नाही, शक्यतो तामणामध्येच लावायची. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. तर अजून तुमचे काही प्रश्न राहिले असतील तर ते मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी त्याचा नक्कीच रिप्लाय देईन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दुर्गा सप्तशती पाठ का करायचे असतात, तर तुमचा वैवाहिक प्रश्न असेल, तुमचा आर्थिक प्रश्न असेल, नोकरी, तुमचा एक नाही घरातील कोणताही प्रश्न असू द्या, तो मार्गी लागण्यासाठी संकल्पयुक्त आपण हे दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकतो. आणि ज्यांना कुणाला फक्त आई भगवतीची सेवा करायची आहे त्यांनीसुद्धा हे 14 पाठ करू शकता. आणि आपल्या सगळ्याकडून आई भगवतीची सेवा ही होत नाही नेहमी, पण या देवीतत्व 9 दिवसात देवीतत्व जागृत झालेलं असतं. त्यामुळे या दिवसात केलेली सेवा ही नेहमी फलित जाते. त्यामुळे माझी प्रत्येकाला विनंती आहे, 1 पाठ 5 पाठ होतील तेवढे पाठ तुमच्याच्याने करा, पण करा. आणि संकल्पयुक्तही तुम्ही करू शकता. त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, तुम्ही पहा. आणि खूप सुंदर असा अनुभव देणारा हा प्रभावशाली ग्रंथ आहे. माझी प्रत्येकाला विनंती आहे की या ग्रंथाचं वाचन करा. तुमचा कोणताही प्रश्न असू द्या, मार्गी लागेल. ज्यांना कुळदेवी माहीत नसेल त्यांनी केंद्राला भेट द्या. केंद्रात तुम्हाला कुळदेवी सांगितली जाते. त्यामुळं माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.